नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात तेजीसोबत केलेलं ओपनिंगच निफ्टीचं 26,000च्या वरती झालं. US मार्केटमध्ये चांगली डाव जोन्स जवळपास 600 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झालेलं. US मार्केटमध्ये तेजी होती, पण त्याहीपेक्षा मार्केटसाठी पॉझिटिव्ह गोष्ट होती की ट्रम्प आणि मोदी यांच्यामध्ये काल संध्याकाळी फोनवर कॉन्व्हर्सेशन झालं. ट्रेड डीलला घेऊन चर्चा झाली आणि इतर बायोलॅटरल ट्रेड दोन्ही देशांमध्ये कशा पद्धतीनं दोन्ही देशांचे बायोलॅटरल संबंध असतील या संबंधांच्यावरही चर्चा झाली आणि ट्रेड डीलच्या होप्समुळं मार्केटला एक चांगला बूस्ट मिळाला आणि निफ्टीनं महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स 26,000 त्याच्यावरती ओपन दिला आणि क्लोजही 26,000च्या वरती दिला सक्षमरित्या. त्यामुळे ट्रेड डीलच्या होप्स मोदी आणि ट्रम्प यांचा फोन कॉल हा आज मार्केटच्या तेजीचं चांगलं कारण बनला. डाव जोन्समध्ये तेजी झाली 600 पॉईंट, पण त्याहीपेक्षा US आणि इंडियामध्ये ट्रेड डील होईल या होप्समुळं निफ्टी कालही क्लोजिंगपासून कालही दुपारी ज्या पद्धतीने पीयूष गोयल यांचं वक्तव्य आलं होतं, काल आपल्या दोन्ही डेलिगेशनची चर्चा पूर्ण झाली आणि त्यानंतरच मोदी साहेबांचा कॉल ट्रम्प यांच्यासोबत झाला आणि त्यामुळं मार्केटला ती आज बूस्ट मिळाले. न्यूज कन्फर्म झाली की ट्रेड डीलच्या होप्स होतील आणि लवकर येणाऱ्या नवीन वर्षामध्ये ट्रेड डील होईल. यामुळं मार्केटला आज तेजी बघायला मिळाली. निफ्टीनं महत्त्वपूर्णरित्या सक्षमरित्या चांगला रेजिस्टन्स जो 26,000 होता तो क्रॉस करून क्लोज दिला. त्यामुळे मला वाटते नेक्स्ट वीकमध्ये थोडी फर्दर तेजी किंवा परत पुन्हा 26,200 ते 300ची लेवल आपल्याला बघायला मिळू शकते. पण FIचं सेलिंग आहे ते थोडंसं आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे. FIs विक्री करतात कंटिन्युअसली, जवळपास रोज 1,500-2,000 हजार करोडची विक्री FIची होते. कालही FIsने जवळपास 1915 करोडची विक्री केली. DIs बाय करत आहेत, जवळपास 3,200 करोडचं बाईंग DIsने केलं. ओव्हरऑल DIsकडून बाईंग आहे, पण FIच्या विक्रीमुळे हायर लेवलवरून थोडंसं आपल्याला सेलिंग बघायला मिळते, डिप्स बघायला मिळतात. आज ही निफ्टीनं 26,000च्यावर ओपन दिल्यानंतर 25,950पर्यंत एक डिप दिलेली, पण क्लोजिंग सेशनला होता परत त्या डिपमध्येच रूपांतर बाईंगच्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये झालं. निफ्टी 26,000च्या वर जाऊन बंद झालं. त्यामुळे ओव्हरऑल मजबूतीचा एक संकेत आपल्याला आज मिळतो आहे 26,000च्या वर क्लोज झाल्यामुळं. मी कालही व्हिडिओमध्ये म्हटलं की 26,000 एक महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स आहे, त्याच्यावरती क्लोज होणं गरजेचं आहे. जो क्लोज आपल्याला आज बघायला मिळाला आहे. त्यामुळे नेक्स्ट वीकसाठी ट्रेड करायचा असेल तर निफ्टी 26,000च्या वर जोपर्यंत आहे तोपर्यंत पॉझिटिव्ह मोमेंटम क्रिएट करत राहील आणि 26,200 ते 300पर्यंतची मूव आपल्याला बघायला मिळाल. टेक्निकली निफ्टी 26,000च्या वर आहे, तोपर्यंत 26,100 हे पहिले टार्गेट आहे. 26,100च्या वर गेली तर 26,200 ते 300पर्यंत निफ्टी जाऊ शकते. 26,300 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, जिथं लाईफ टाईम हाय आहे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 59,000 लोअर लेवलला चांगला सपोर्ट आहे. 59,500 हायर लेवलला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 59,500च्या वर मेंटेन राहिला तर बँक निफ्टी अजून वर जाईल 59,700 ते 60,000पर्यंत. आजही 59,500च्या वर जाण्याचा प्रयत्न झाला, पण सक्षम राहू शकलं नाही बँक निफ्टी. त्यामुळे जर 59,500च्या वर गेला तरच बँक निफ्टीला फर्दर रॅली येईल 59,700पर्यंत. अदरवाईज 59,000 आणि 59,500 या रेंजमध्ये बँक निफ्टी जी आहे ती ट्रेड करत राहू शकते. सोमवारी तेजीसाठी आज CPIचा डेटा आला आहे. महागाई थोडीशी वाढली आहे, 0.25 होती, म्हणजे पाऊण% होती, 0.75 आला. त्यामुळे फारसं काय मुवमेंट मार्केटला त्याचा इम्पॅक्ट होणार नाही, कारण RBIचं टार्गेट 4% आहे आणि आपण फक्त 0.75 आहे. त्यामुळे मार्केटला इन्फ्लेशन हा एक नॉन इव्हेंट आहे CPI डेटा, पण एक इन्फॉर्मेशनसाठी सांगितलं. त्यामुळे ओव्हरऑल मार्केट जे आहे 26,000च्या वर जोपर्यंत आहे तोपर्यंत 26,200 ते 300पर्यंत जाण्याचे पूर्ण चान्सेस आहेत. जर 26,000च्या खाली आला तर एखादी मायनर डिप 25,850-900पर्यंत येऊ शकते. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 59,000पर्यंत थोडंसं खाली येऊ शकतं. तर या लेवलनुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये सोमवारी नेक्स्ट वीकमध्ये ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 1,876 शेअर वाढले, त्या बाजूला 947 शेअर्स पडले. निफ्टीमध्ये 36 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 14 शेअर्समध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये निफ्टीमध्ये जास्त आहे. नासेक इंडिसाइजमध्ये आज FMCG सेक्टरवर थोडासा दबाव बघायला मिळाला, मायनस क्लोजिंग झाले. पण बाकी मेटल, रियालिटी, एनर्जी या सेक्टरमध्ये चांगली तेजी झाली. त्याच्यापाठोपाठ ऑटो, IT आणि बँक्स या सेक्टरमध्ये मेटल आणि रियालिटीला जवळपास 2.5 ते 3%ची तेजी आपल्याला आज बघायला मिळते. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा तर युरोपियन मार्केट्स 0.5% पॉझिटिव्ह आहेत. डाव फ्युचर 30 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. पण ॲक्च्युली US मार्केट कशा पद्धतीनं क्लोज होतात ते बघणं गरजेचं आहे. US मार्केट पॉझिटिव्हमध्ये राहिले तर निश्चित मला वाटतं आपण पण एक पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. गोल्ड आणि सिल्वर मार्केटमध्ये रेकॉर्ड तेजी आहे. सिल्वर 2 लाख पार गेलेले आहे, त्यामुळे बेस मेटल आणि सिल्वरला थोडीशी तेजी आली आहे. त्यामुळेच आज मेटल सेक्टरमध्ये तेजी आहे.
त्यामुळे ओव्हरऑल थोडंसं प्रिशियस मेटलमध्ये तेजी आहे. इक्विटी मार्केट थोडेसे शांत बरं करत आहे. तर बघा नेक्स्ट वीकमध्ये सोमवारी मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.